चला घ्या हेडिंग द्या केमिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ एरोमॅटिक हाइड्रोकार्बन्स. हो गया अभी स्टार्टिंग. किसी का नहीं हुआ तो मैं क्या कर सकता हूँ उसको. आप लोगों का ध्यान नहीं है. तो काय हेडिंग दिलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एरोमॅटिक. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आपण बघतोय. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपल्याला बेसिकली माहिती आहे. म्हणजे आपण जी बेसिक रिॲक्शन बघतो तर इथं सिंपली काय झालंय तुमचं, तर एक सबस्टिट्यूशन झालंय. सबस्टिट्यूशन्स मध्ये दोन टाइप्स असतात. एक असते तुमची सिंपली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि एक असते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर आत्ता आपण बघणार आहे इलेक्ट्रोफिलिक. मला वाटतं न्यूक्लियोफिलिक अजून नाही बघितली ना आपण. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय की एक इलेक्ट्रोफाइल दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला सबस्टिट्यूट करतो, त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणायचं. नॉर्मली ही सबस्टिट्यूशन आहे, ठीक आहे. याला आपण कॅटेगराइज करताना सबस्टिट्यूशन असं करू. बट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज स्पेसिफिकली द वन इलेक्ट्रोफाइल इज गेट सबस्टिट्यूटेड बाय अदर. तो इलेक्ट्रोफाइल दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला सबस्टिट्यूट करतो. इलेक्ट्रोफाइल म्हणजे काय, तर पॉझिटिव्हली चार्ज्ड स्पेसिस. कुठल्याही ॲटम्स किंवा कंपाऊंड्स मधली जी पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस असेल किंवा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस असेल, इलेक्ट्रॉन डिफिशियंट ॲटम असेल, त्याला आपण इलेक्ट्रोफाइल असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग एक पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्या पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिसला सबस्टिट्यूट करतो, त्याला म्हणायचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग असंच तुमचं येईल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. मग न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये काय होईल, एक न्यूक्लियोफाइल दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला सबस्टिट्यूट करेल. म्हणजे एक निगेटिव्हली चार्ज स्पेसिस दुसऱ्या निगेटिव्हली चार्ज स्पेसिसला सबस्टिट्यूट करत असेल रिॲक्शन मध्ये, तर त्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणणार. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघणार. पुढच्या वर्षी आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन त्याचं मेकॅनिझम वगैरे पण आहे. मग आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते कुणामध्ये बघतोय आपण, एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये. सो आता आपण बेन्झीन बघतोय. सो बेन्झीन एरोमॅटिक हायड्रोकार्बन आपल्याकडे फक्त एकच आहे, दॅट इज बेन्झीन. सो बेन्झीन रिंग मध्ये होतं काय की ही बेन्झीन आहे बघा. बेन्झीन काय आहे तुमचा, सायक्लिक आहे, प्लेनर आहे है ना, बॉन्ड अँगल 120 आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे, नॉन पोलार आहे. काय आहे, नॉन पोलार. तिथं पोलॅरिटी नाहीये. पोलॅरिटी नाही म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज पण नाहीये, निगेटिव्ह चार्ज पण नाहीये. येते लक्षात. पण तरी पण इथं सबस्टिट्यूशन होणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ते कसं होईल, आपण एक सिंपल रिॲक्शन घेऊ आणि त्याच्यावरनं समजून घेऊ. ठीक आहे. पॉईंट कळाला सगळ्यांना. हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, त्याच्यात दोन लाईन्स लिहू फक्त आपण. इन दिस an electrophile is get substituted by other electrophile. Electrophile is get substituted by other electrophile is electrophilic substitution. Is electrophilic substitution reaction. तो पहिली रिॲक्शन हेडिंग द्या, फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. फ्रिडेल क्राफ्ट्स अल्कायलेशन रिॲक्शन.
alkyl halide is treated with benzene in presence of anhydrous aluminum chloride. Alkyl benzene is formed. याला फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन म्हणतात. तो इथं बेसिकली अल्किल ग्रुप अटॅच होतो. आता ही जी रिॲक्शन आहे ही आपण आत्ता पण आपल्याला आणि 12वीला 4 ऑर्गॅनिकचे चॅप्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरमध्ये ही रिॲक्शन आहे. फ्रिडेल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रिडेल क्राफ्ट. आत्ता आपण जेवढ्या रिॲक्शन्स बघणार आहे त्या 12वीला प्रत्येक चॅप्टरमध्ये ह्याच नावानं रिॲक्शन आहे, ह्याच रिॲक्शन्स आहेत. म्हणजे सगळ्या रिपीट रिॲक्शन राहणार 12वीला. आत्ता आपण नायट्रेशन बघणार, सल्फोनेशन बघणार, अल्कायलेशन बघणार, असायलेशन बघणार, सगळ्या हॅलोजिनेशन बघणार. सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला 12th मध्ये आहे ॲज इट इज कॉपी पेस्ट दिसतील. आता काय आहे बघा, रिॲक्शन काय आहे? व्हेन बेन्झीन रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड. अल्किल हलाइड कुठला पण घ्या आपण, समजा फॉर एक्झाम्पल CH3Cl घेतला आपण, इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा कॅटलिस्ट आहे तुमचा अनहायड्रस AlCl3, दॅट इज ॲल्युमिनियम क्लोराइड. अनहायड्रस म्हणजे काय? इन ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. अन इज ॲब्सेन्स, हायड्रस इज वॉटर. सो इन ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर म्हणजे इथं मॉइश्चर नाही आहे कुठंच रिॲक्शनमध्ये. येते लक्षात मी काय म्हणतोय? मग ती कंडिशन आहे काय आहे? अनहायड्रस AlCl3 हा झाला तुमचा कॅटलिस्ट. हा रिॲक्शनला हेल्प करतो. कशी करतो पुढे आपण बघू. तो हा कॅटलिस्ट आहे तुमचा. मग होतं काय रिॲक्शनमध्ये? हा जो CH3 आहे हा बेन्झीन रिंगला अटॅच्ड होतो. बघा तर बेन्झीन रिंगला सगळीकडे हायड्रोजन आहे. कुठला पण हायड्रोजन काढा, सगळे सारखेच हायड्रोजन्स आहेत. ऑल कार्बन अँड हायड्रोजन्स आर आयडेंटिकल. सगळे कार्बन आणि हायड्रोजन काय आहे? आयडेंटिकल आहे. कुठला पण आपण रिमूव्ह करू शकतो. मग होतं काय की बेन्झीन रिंगचा एक हायड्रोजन तुमचा निघून जातो आणि त्याच्याऐवजी CH3 अटॅच होतो आणि तो हायड्रोजन आणि Cl तुम्हाला देतात HCl. समजा इथं एक हायड्रोजन होता बघा, हा हायड्रोजन आणि CH3 एकमेकांना काय झाले? रिप्लेस. है ना, इथं काय झालं? सबस्टिट्यूशन झालं. CH3 आणि H या दोघांमध्ये काय झालं? सबस्टिट्यूशन झालं. म्हणून याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणू. आणि इलेक्ट्रोफिलिक का म्हणायची त्याचं आपण मेकॅनिझम बघू. आणि ही आहे तुमची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता तुम्ही हा हायड्रोजन काढला, तुम्ही कुठला पण घेऊ शकता, असं काही नाही का? कारण सगळे हायड्रोजन सारखेच आहेत बघा. तुम्ही इथला हायड्रोजन काढा, इथला काढा, इथला काढा, सगळं तेच आहे. कुठं पण अटॅच करा, कारण ऑल हायड्रोजन्स कार्बन्स काय आहे? आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. येते लक्षात? मग असं काही नाही, फक्त कन्व्हेन्शनली मी इथं काढलं, फक्त ते आपल्याला सवय असते म्हणून. नाहीतर कुठलाही हायड्रोजन काय आहे? सगळीकडचा सारखाच आहे. कारण बेन्झीन मधले सगळे कार्बन, सगळे हायड्रोजन, सगळ्या बॉन्ड लेंथ सगळं आयडेंटिकल असतं, सारखं असतं. आपण हे शिकलोय की नाही? म्हणून तुम्ही कुठलाही हायड्रोजन काढू शकता. मग इथं सबस्टिट्यूशन झालं म्हणून याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणू. इलेक्ट्रोफिलिक का म्हणायचं त्याचं मेकॅनिझम नंतर बघू. रिॲक्शन कळाली का ही? मग ही काय आहे? तुमची अल्कायलेशन रिॲक्शन आहे. काय आहे? अल्कायलेशन. बघा नावातच रिॲक्शन असते सगळे. अल्कायलेशन इज ॲडिशन ऑफ अल्किल ग्रुप. नावातच आहे अल्कायलेशन. कुणाचं बघतोय? बेन्झीनचं. सो अल्कायलेशन ऑफ बेन्झीन म्हणजे बेन्झीनला आपण अल्किल ग्रुप अटॅच करतो. मग तुम्हाला हवा तो अल्किल ग्रुप तुम्ही अटॅच करू शकता. इथं CH3 अटॅच केला फॉर एक्झाम्पल. बघा मी हा ग्रुप घेतला, ठीक आहे, हा ग्रुप घेतला, तर हा ग्रुप तुमचा अटॅच होईल बेन्झीन रिंगला. म्हणजे स्ट्रक्चर काय मिळेल तुम्हाला? इथं CH, CH3 आणि CH3 असं मिळेल प्रोडक्ट. समजा हा ग्रुप जर घेतला मी तर अल्किल, म्हणजे तुम्हाला पाहिजे तो अल्किल ग्रुप तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही का मिथिलच घ्या. मिथिल घ्या, इथिल घ्या, प्रोपिल घ्या, ब्युटिल घ्या, तरी पण चालेल. समजा तुम्हाला इथाइल बेन्झीन प्रिपेअर करायचा आहे, इथं इथिल क्लोराईड घ्या. येते ना लक्षात? जेव्हा आपल्याला कन्व्हर्जन्स वगैरे येतील तेव्हा तुम्हाला हे लागेल ना. मग मिथिल बेन्झीन घेतला, मिथिल क्लोराईड घेतला, आपल्याला मिथिल बेन्झीन मिळाला. मग याचं नॉमेनक्लेचर कसं करणार? दिस इज मिथिल आणि हा काय आहे? बेन्झीन. मग दिस इज मिथिल बेन्झीन. याला कॉमनली टोल्यून असं म्हणतात. काय म्हणतात? टोल्यून. पण टोल्यून हे काय आहे? आयुपॅक नेम पण आहे त्याचं पर्टिक्युलरली याचं.
कारण ते खूप कॉमन आहे. मग आयुपॅक नॉमेनक्लेचर सिस्टीम त्याला आयुपॅक म्हणूनच कन्सिडर करते. मग तुम्ही त्याला मिथाइल बेन्झीन म्हणा किंवा टोल्यून म्हणा तरी पण चालेल. आणि टोल्यून हे काय आहे, कॉमन नेम तर आहेच, बट ते आयुपॅक नेम पण आहे. जसं मी तुम्हाला अगोदर बोललो की काही कॉमन नेम्स आता आयुपॅक नेम कन्सिडर्ड असतात, त्यातलं हे एक नाव आहे टोल्यून. कळालं? हे लिहायचं मेकॅनिझम नंतर बघू. मेकॅनिझम समजून सांगतो की रिॲक्शन एक्झॅक्टली काय झाली. तुम्ही जर टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल तर खाली त्या रिॲक्शनच्या एक क्वेश्चन आहे बघा, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शनच्या खाली आहे. सगळ्यांच्या समोर टेक्स्टबुक आहे का? टेक्स्टबुक बघा, एक क्वेश्चन आहे, व्हाय डू वी गेट आयसोप्रोपिल बेन्झीन ऑन ट्रीटिंग बेन्झीन विथ 1 क्लोरोप्रोपेन इन्स्टेड ऑफ n प्रोपिल बेन्झीन. दिसला तो क्वेश्चन? ओके, आता तो क्वेश्चन काय आहे ते फक्त आता समजू आपण. मी त्याचं मेकॅनिझम सांगतो कसं होईल ते. ठीक आहे, बघा त्यांनी काय सांगितलं की जेव्हा तुम्ही 1 क्लोरोप्रोपेन घेता, म्हणजे बघा हा असा CH3 CH2 CH2 आणि Cl, बरोबर की नाही? मग अल्कायलेशन मध्ये काय होईल, हा ग्रुप तुमचा इथं अटॅच होईल बेन्झीनला. मग प्रोडक्ट काय आला पाहिजे तुम्हाला, CH2 CH2 CH3, बरोबर की नाही? हा बॉन्ड इथनं ब्रेक होणार, CH2 CH2 CH3, मग तुम्हाला मिळेल प्रोपिल बेन्झीन. बट ह्या रिॲक्शन मध्ये असं होत नाही. ह्या रिॲक्शन मध्ये तुम्हाला हा प्रोडक्ट मिळतो, आयसोप्रोपिल बेन्झीन. ठीक आहे, मग त्यांनी विचारलंय व्हाय. मग त्याचा आन्सर मेकॅनिझमकडे जाऊ. हे कळालं तुम्हाला क्वेश्चन काय आहे तुम्हाला? ओके, आता याचं मेकॅनिझम कसं होतं. मेकॅनिझम म्हणजे काय की रिॲक्शन एक्झॅक्टली कुठला पाथ फॉलो करते, तो रिॲक्शन एक्झॅक्टली कशी होते ते बघणं म्हणजे मेकॅनिझम असतं. आता ही रिॲक्शन आहे, ही अशी झाली, ती अशी कशी झाली, म्हणजे कसा पाथ तिने चूज केला तो आपल्याला बघायचा. त्याला सिम्पली आपण मेकॅनिझम म्हणणार. सो हेडिंग द मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मेकॅनिझम 3 स्टेप्स मध्ये होतं. त्यातली पहिली स्टेप लिहा, स्टेप 1, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. बघा आपली जी रिॲक्शन आता आपण बघितली फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन, त्याचं मेकॅनिझम आपण बघतोय. तो पहिल्या केसमध्ये बघा, हा जो CH3Cl आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज, क्लिअर असा पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे आपल्याकडं. कार्बनवरती एक पार्शल पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे, बट आपण त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करतोय. व्हेन दिस मिथिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ AlCl3. आता हा जो कॅटलिस्ट आहे, कॅटलिस्टचं काम काय असतं, रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणं आणि एंडला आहे तसंच बाहेर निघणं, हेच करतो ना कॅटलिस्ट. तो कॅटलिस्ट मध्ये प्रोसिजरमध्ये फॉर्मेशनमध्ये पार्टिसिपेशन करत असतो, बट तो फायनली परत आहे तसा रिलीज होतो, म्हणजे एंडला परत तुम्हाला AlCl3 आहे तसा मिळतो. त्यालाच तर कॅटलिस्ट म्हणतो आपण. तो कॅटलिस्ट काय करतो, रेट एन्हान्स करतो, रिॲक्शनला ट्रिगर करतो, रिॲक्शनचा रेट वाढवतो, कमी करतो, है ना, हे त्याची कामं असतात. आणि एंडला आहे तसं बाहेर पण पडतो तो. मग आता इथं होतं काय की हा जो AlCl3 आहे इज मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. त्याचं ऑक्टेट कम्प्लीट नाही आहे बघा, 6 इलेक्ट्रॉन्स आहे ॲल्युमिनियमकडं. सो ऑक्टेट आहे का कम्प्लीट? नाही. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट. मग हे एक्झाम्पल आहे लेविस ॲसिडचं. दिस इज युअर लेविस ॲसिड. बघा आपण कालच डेफिनेशन बघितल्या की जो इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड असतो तो लेविस ॲसिड असतो, कारण त्याला दुसऱ्यांकडनं इलेक्ट्रॉन्सची गरज असते. जो इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो तो लेविस ॲसिड, आणि जो डोनेट करतो तो लेविस बेस. मग हा लेविस ॲसिड आहे, याला इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग हा काय करतो, हा जो AlCl3 आहे तो ह्या Cl ला आपल्यासोबत घेतो.
कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे हा सीएल बघा, इथं सीएल वरती काय आहे? मायनस चार्ज आहे तुमचा. इथे एक पार्शल मायनस चार्ज आहे, इथं काय आहे? पार्शल पॉझिटिव्ह. बरोबर की नाही? AlCl3 कडे इलेक्ट्रॉन्स आहेत का? नाही. Cl काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दोघांमध्ये, म्हणून याच्यावरती काय डेव्हलप होणार आहे? एक पार्शल निगेटिव्ह चार्ज. हे माहिती आहे आपल्याला. आणि कार्बनवरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. मग इलेक्ट्रॉन्स कुठं आलेत तुमचे? Cl कडे आले. मग हा AlCl3 CsCl3 ला काय बोलणार? की Cl ला म्हणणार की तुझे इलेक्ट्रॉन्स घेऊन ये. इकडे सगळे तुझे भाऊ थांबलेत, 3 Cl आहेत. CH3 सोबत काय उपयोग नाही. मग तू दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन ये, आपण सगळे Cl सोबत राहू. बरोबर की नाही? तो लॉजिकल आहे. मग हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन हा याच्याकडे येतो. आणि मग काय मिळेल तुम्हाला? AlCl4 इलेक्ट्रॉन्स याच्याकडे आले दुसऱ्याचे, म्हणून त्याच्यावरती चार्ज काय येणार? मायनस. हा Cl का आला याच्याकडे? इलेक्ट्रॉन्स घेऊन, कारण हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, तो बोलवतो. मग कार्बनचे इलेक्ट्रॉन्स गेले, मग कार्बनवरती चार्ज काय येईल राजा? पॉझिटिव्ह. आणि हा झाला कार्बोकटायन. मग पॉझिटिव्ह चार्ज एखाद्या स्पेसिसवरती डेव्हलप होतो, तर त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोफाईल. मग हा झाला तुमचा इलेक्ट्रोफाईल जनरेट. दिस इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल काय झाला? तयार झाला रिॲक्शनसाठी. येते लक्षात? ही पहिली स्टेप झाली, कारण आपल्याला रिॲक्शनसाठी एक इलेक्ट्रोफाईल लागत होता स्ट्रॉंग, जो आता आपल्याला ह्या रिॲक्शनने मिळाला. नाउ इन सेकंड केस, तुमचा जो बेन्झीन आहे सेकंड स्टेपमध्ये, बेन्झीन विल अटॅक ऑन दिस इलेक्ट्रोफिलिक सेंटर और इलेक्ट्रोफाईल. सो हे जे पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर हे पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहिती आहे ते काय असतात? लूजली बाउंड असतात. मग हे पाय इलेक्ट्रॉन्स याला काय करतील? इलेक्ट्रॉन्स घेऊन जातील याच्याकडं, कारण याच्यावर डोक्यावरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. दिस इज नोन ॲज अटॅक ऑफ न्यूक्लियोफाईल. येते लक्षात मी काय म्हणतोय? मग आता इथं काय होतं की तुमचा हा याच्यावरती अटॅक करतो. का करतो? कारण याच्याकडे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, पाय इलेक्ट्रॉन्स आपण अल्किनमध्ये शिकलोय बघा. अल्किनमध्ये आपण काय बघितलं की पाय इलेक्ट्रॉन्स हे लूजली बाउंड असतात, म्हणून ते एका जागेवरून उडून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात, दुसऱ्यावरती अटॅक करू शकतात. मग हा 2 इलेक्ट्रॉन्स याच्यावरती अटॅक करतील. मग तुम्हाला काय मिळेल? बघा, इथं एक CH3 अटॅच झाला तुमचा. ठीक आहे, बट हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स गेले ना तुमचे. मग इथं CH3 अटॅच झाला. ठीक आहे, इथं काही प्रॉब्लेम नाही, बट इथला इलेक्ट्रॉन्स गेले म्हणून इथं काय येईल तुमचा? पॉझिटिव्ह चार्ज. याला अरेनियम आयन असं म्हणू आपण. हा बेन्झीनचा आयन फॉर्म झाला की नाही, याला काय म्हणणार आपण? अरेनियम आयन. काय म्हणणार? अरेनियम आयन. तो पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं? इलेक्ट्रोफाईल जनरेट केला आणि एक कार्बोकटायन फॉर्म झाला तुमचा. नाउ दिस कार्बोकटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून सेकंड स्टेपमध्ये बेन्झीन त्याच्यावरती अटॅक करेल आणि हे अरेनियम आयन फॉर्म करेल. अँड दिस अरेनियम आयन इज स्टेबिलाइज्ड. ठीक आहे, हा काय आहे? स्टेबल आहे ड्यू टू तुमचा रेझोनन्स. हा रेझोनन्समुळे स्टेबिलाइज्ड आहे. बघा ना, हा पॉझिटिव्ह चार्ज काय आहे? स्टेबिलाइज्ड. बरोबर की नाही? हे रेझोनन्समुळे स्टेबल होतंय. त्याची स्टेबिलिटी नंतर दाखवतो, बट दिसतंय तुम्हाला हे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. सो रेझोनन्स स्टेबिलाइज्ड आहे. मग हा स्टेबल आहे, बट हा याने हा अरेनियम आयनने काय केलं? त्याचं ॲरोमॅटिक कॅरेक्टर लूज केलं. काय लूज केलं? ॲरोमॅटिक कॅरेक्टर. ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय असतं सांगा बरं मला? ॲरोमॅटिसिटी बघितलं ना आपण. हा, मग व्हॉट इज ॲरोमॅटिक कॅरेक्टर? काय काय पाहिजे त्याच्याकडं? ते 3-4 क्रायटेरियाज आपण बघितले. सायक्लिक असला पाहिजे, आहे हा. हकेल रूल फॉलो केला पाहिजे. अजून पाय कॉन्जुगेटेड. अजून त्याच्यात एक आपण मेन्शन केलेलं ना, अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे का बघा? अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड. सो दिस इज sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम. आपलं कंडिशन होती ऑल आर sp2. सो हा एक नवीन sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आला बघा. सो याने ॲरोमॅटिक कॅरेक्टर इथंच लूज केलं. हकेल रूल वगैरे बघायची गरज पण नाही. कळतंय मी काय म्हणतो? मग याला परवडेल का ते? नाही. बेन्झीन अगोदर स्टेबल होता, मग तो का त्याला इलेक्ट्रॉन देईल? जर इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याचा ॲरोमॅटिक कॅरेक्टर लूज होत असेल तर त्याला परवडेल का हे? नाही. तो कधी देईल? जेव्हा त्याच्या स्टेबिलिटीला काय हार्म होत नाहीये किंवा त्याची स्टेबिलिटी रिगेन होते. असं काहीतरी व्हायला पाहिजे, तरच हा इलेक्ट्रॉन देईल ना, नाही तर कशाला देईल तो इलेक्ट्रॉन?
म्हणजे कोण सुखात असेल तर दुःखात हे नाही जाणार तो. कळतंय ना मी काय म्हणतो? याचं सुखासुखी चाललंय ना, हा स्टेबल आहे, मग कशाला देईल तो? येते लक्षात. मग याचा ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय झालं, लूज झालं. आता याचा आपल्याला ॲरोमॅटिक कॅरेक्टर रिस्टोर करायचं आहे बघा. आता इथं होतं काय की हा एक अरेनियम कॉम्प्लेक्स फॉर्म झाला, तो तात्पुरता स्टेबल आहे ड्यू टू रेझोनन्स. दिसतोय आपल्याला रेझोनन्समुळे काय आहे, स्टेबिलाइज. क्लिअर इथपर्यंत. लास्टला काय होईल तुमचं, तर ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन ऑर रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. सो प्रोटॉन इज ॲब्स्ट्रॅक्टेड. बघा आता काय होतं, मी इकडे घेऊ का नेक्स्ट पेजवरती? नाही, कसं दिसणार ते? बघा हे असं होतं तुमचं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं एक CH3. बघा हा AlCl4 आपण जो मायनस AlCl4 मायनस तयार करून ठेवला, आठवतंय सगळ्यांना? यातला जो Cl मायनस आहे, म्हणजे जो Cl नवीन ऍड झाला होता, तो Cl मायनस, इथं एक हायड्रोजन आहे बघा, इथं एक हायड्रोजन असतो की नाही, बेन्झिनला सगळीकडे हायड्रोजन आहे. मग दिस मायनस चार्ज विल ॲब्स्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. मायनस चार्ज म्हणजे याच्यातला AlCl3 आणि Cl असं येते, म्हणजे हे असं आहे बघा, AlCl3 आणि Cl. हा कुठला आलेला Cl आहे, आठवतं ना तुम्हाला पहिल्या स्टेप मधला? मग हा जो Cl आहे हा काय करतो, याचं आणि याचं पटत नाही. का नाही पटत? कारण हा आला होता इलेक्ट्रॉन्स घेऊन, बट आहे निगेटिव्ह चार्ज त्याच्या डोक्यावरती तसाच. मग तो काय म्हणणार की धोका झाला आपल्यासोबत, बरोबर की नाही? कारण तो आल्यानंतर त्याच्यावरती चार्ज यायला पाहिजे होता का? नाही, कारण ते स्टेबिलिटीसाठी आला होता. मग AlCl3 त्याला स्टेबल करू शकला नाही, कारण त्याच्याकडं ऑर्बिटलच नसतं इलेक्ट्रॉन्स ठेवायला, म्हणून तर तो मॉलिक्यूल विथ इनकम्प्लीट ऑक्टेट आहे ना. बघा मी खूप डिटेलमध्ये सांगतोय, लक्षात घ्या. त्याच्याकडं ऑर्बिटलच नाही इलेक्ट्रॉन्स ठेवायला त्याचे दोन, म्हणून त्याच्या डोक्यावरती चार्ज तसाच राहिला. मग Cl मायनस जो नवीन आला होता तो काय म्हणणार की मला जाऊ देतो. मग मी काय करतो, ह्या हायड्रोजनला घेतो, म्हणजे बेन्झिन पण स्टेबल होईल आणि मला पण एक हायड्रोजन मिळेल, मी HCl फॉर्म करून घेतो. मग हा काय करतो, Cl मायनस दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन हायड्रोजनकडे येतो आणि तो काय फॉर्म करतो, HCl. काय फॉर्म करतो, HCl. मग हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय फॉर्म करतील, इथं याला इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतील. का देतील, कारण इथं पॉझिटिव्ह चार्ज याला पण स्टेबल व्हायचं. मग हा फॉर्म झाला तुमचा परत बेन्झिन. मग याचं ॲरोमॅटिक कॅरेक्टर काय झालं, रिस्टोर, आणि तुम्हाला मिळाला टोल्यून. अशा 3 स्टेप्समध्ये कुठल्याही इलेक्ट्रोफिलिक नॉट ओनली धिस, आता आपण जेवढं पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बघणार त्या सगळ्यांचं मेकॅनिझम हेच होणार. म्हणून मी हे एवढंच एक डिटेलमध्ये सांगितलं, म्हणजे तुम्हाला बाकीचे सगळे कळतील. म्हणजे बाकीचे तिथं फक्त दिले आहे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये. कळतंय मी काय म्हणतोय? मग इथं काय काय झालं बघा परत एकदा. पहिली स्टेपमध्ये जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल जनरेट झाला. तो का झाला, लेविस ऍसिड आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स नसतात, हा या Cl ला बोलवतो, म्हणून कार्बनवरती काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि तुमचा कार्बोकटायन फॉर्म होतो, विच इज नोन ॲज जनरेशन. त्या स्टेपला आपण म्हणणार जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, आणि पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस तयार झाले. याला स्टेबल करण्यासाठी बेन्झिन दोन्ही इलेक्ट्रॉन्स घेऊन जातो आणि CH3 ला आपल्या सोबत घेतो, कारण CH3 अनस्टेबल. बट हे करत असताना त्याच्या डोक्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, तो तर स्टेबिलाइज होतो, बट त्याचा ॲरोमॅटिक कॅरेक्टर निघून जातो. मग ते ॲरोमॅटिक कॅरेक्टर रिस्टोर करण्यासाठी तुमचा जो हायड्रोजन आहे तो निघून जातो, किंवा बेन्झिन त्या हायड्रोजनला सोडून देतो आणि डबल बॉन्ड फॉर्म करून घेतो. मग इथं झालं काय की ह्या CH3 आणि हायड्रोजनची सबस्टिट्यूशन झाली आहे बघा, झाली की नाही? ह्या हायड्रोजन निघून गेला आणि CH3 अटॅच झाला इथं बेसिकली ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये. म्हणजेच काय झालंय, एक इलेक्ट्रोफाईलने दुसऱ्या इलेक्ट्रोफाईलला सबस्टिट्यूट केलं, म्हणून याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणाल. कळालं हे? येते लक्षात? ओके, मग लिहा जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईलमध्ये. इन दिस anhydrous AlCl3, anhydrous AlCl3, that is Lewis acid. आणि इथं बघा AlCl4 मायनस मधला Cl गेलाय तुमचा, उरला काय तुमचं
AlCl3. तो आहे तसाच तुमचा फॉर्म झालाय बघा इथं. म्हणजे तो कुठं गेला का तुमचा? नाही. तो रिॲक्शनच्या एंडला तो आहे तसा फॉर्म पण झालाय, म्हणून तो कॅटलिस्ट. काय लिहिलं तुम्ही? इन दिस anhydrous AlCl3 generates the electrophile generates the electrophile generates the electrophile and forms carbocation. आणि ही रिॲक्शन पहिली स्टेप लिहा. ही पहिली स्टेप. फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन in bracket अरेनियम आयन. in bracket अरेनियम आयन. अरेनियम आयन. नेक्स्ट लाईनला लिहा. The attack of electrophile forms sigma complex forms sigma complex or अरेनियम आयन. आणि ही स्टेप दाखवा. लिहिलं? The areninium ion is stabilized by resonance. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवा त्याचे. एकच चॅप्टर राहिलाय आपला. आपण सगळ्यात पुढे आहे का? बायोचं किती झालंय? बायोचा एक राहिला ना. आणि मॅथ्स झाला का? 11चा पार्ट त्याच्यात स्किप केले असतील ना काही चॅप्टर्स? नाही म्हणजे 12ला जे ओव्हरलॅप आहे ते सगळंच. मग राहिलंय काय फक्त फिजिक्स किती राहिलंय? 2. एक राहिला. सगळं सारखंच. एक झाला. नाही नंतर
खाली लिहा चला. The aranium ion loses its aromatic character. तुमचे किती झाले चॅप्टर्स? नेक्स्ट इयर कम बॅक. loses its aromatic character. Come back harder. Loses its aromatic character because introduction of sp3 hybridization carbon atom. Because introduction of sp3 hybridized carbon atom. sp3, very good. sp3 hybridized carbon atom. Third step घ्या, removal of proton. Step third, removal of proton. The aromatic character restores by releasing proton by sigma complex in bracket aranium ion. Sigma complex in bracket aranium ion. Next line ला लिहा. The AlCl4 minus असं ब्रॅकेट मध्ये लिहा ते AlCl4 ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट मायनस attack on Titan. Attack on Titans. Hydrogen proton. Attack on proton of sp3 hybridized carbon. आणि हे लिहा. हे लिहा रे, लास्ट स्टेप ही. लिहिले हे सगळ्यांनी. सगळ्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हाच पाथ फॉलो करतील. दॅट इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल, त्याच्यानंतर तुमचं फॉर्मेशन ऑफ अरेनियम आयन झाला तो, ठीक आहे, आणि ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ प्रोटॉन. तर ह्या 3 स्टेप्सनेच कुठलं पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन बेन्झीन रिंग सोबतचं होईल. अशीच एक पुढची रिॲक्शन आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. सो हेडिंग द्या फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. Benzene reacts with acyl chloride or acid anhydride.
benzene reacts with acyl chloride or acid anhydride in presence of catalyst. Benzene reacts with acyl chloride or acid anhydride in presence of anhydrous AlCl3. In presence of anhydrous AlCl3. Anhydrous AlCl3 gives acyl benzene. Gives acyl benzene. बघा RCOCl हा इकडे लक्ष द्या. RCOCl हा जो ग्रुप आहे याला असिल हलाइड फंक्शनल ग्रुप म्हणतो. बघा आपण आठवतंय तुम्हाला हे आपण फंक्शनल ग्रुप्स बघितलेले अल्कोहोल हे ते सगळं त्याच्यात हा फंक्शनल ग्रुप होता RCOCl. दिस फंक्शनल ग्रुप इज नोन ॲज असिल हलाइड. या फंक्शनल ग्रुपला काय म्हणणार? असिल हलाइड. मग इथं R तुमचा कुठला पण असेल CH3 असेल CH3CH2 असेल कुठला पण असेल. हा जो ग्रुप आहे RCO याला कॉमनली असिल ग्रुप असं म्हणतात. त्याला काय म्हणायचं? असिल ग्रुप. मग हा असिल आणि हा हलाइड म्हणून या फंक्शनल ग्रुपला काय म्हणायचं? असिल हलाइड. ठीक आहे. हा एक फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर हा एक फंक्शनल ग्रुप आपण बघितला RCOOCOR. या फंक्शनल ग्रुपला काय म्हणतात? ऍसिड अनहायड्राइड. त्याला काय म्हणायचं? ऍसिड अनहायड्राइड. हे जे दोन R ग्रुप आहे हे सेम असतील किंवा डिफरंट असतील, कुठले पण असतील. तो हा झाला असिल हलाइड किंवा हा झाला ऍसिड अनहायड्राइड. रिॲक्शन काय आहे? फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. मग असायलेशन म्हणजे काय? जसं अल्कायलेशन मध्ये आपण बघितलं की ॲडिशन ऑफ काय होतंय? अल्किल ग्रुप. मग असायलेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ असिल ग्रुप. मग असिल ग्रुप कोण आहे? RCO. कोण आहे? हा RCO. मग RCO ची ॲडिशन होते म्हणून रिॲक्शनला काय म्हणणार? असायलेशन रिॲक्शन. काय म्हणणार? असायलेशन. मग रिॲक्शन बघा काय होईल की जेव्हा तुमचा बेन्झीन असिल हलाइड बरोबर रिॲक्ट होतो RCOCl. मग हा तुमचा न्यूक्लिओफाईल काय होईल? तुमचा हा असिल ग्रुप इथं अटॅच होईल बेन्झीनला. मेकॅनिझम नंतर बघू आपण. बघा काय आहे कॅटलिस्ट? अगेन सेम कॅटलिस्ट अनहायड्रस AlCl3. मग इथं काय अटॅच होईल राजा? RCO ग्रुप. बरोबर की नाही? मग हा तुमचा बेन्झीन मध्ये CO आणि हा R म्हणजे RCOR असं आहे की नाही? कुठला फंक्शनल ग्रुप आहे हा? कीटोन. आपल्याला काय मिळतो? कीटोन मिळतो. आणि इथला एक हायड्रोजन जो सबस्टिट्यूट झालाय तो आणि हा Cl काय मिळेल आपल्याला? HCl. जे आपण जनरल रिॲक्शन बघितलं. आता याचं मेकॅनिझम जर बघितलं तर मेकॅनिझम सारखंच आहे बघा, सेम आहे. फक्त इथं आपण काय केलं? अल्किलच्या ऐवजी असिल ग्रुप अटॅच केला. मग याचं मेकॅनिझम काय येईल बघा. पहिली स्टेपमध्ये काय होतं मेकॅनिझमच्या? जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. मग इथं पण तेच होईल बघा. मी काहीच करत नाही, फक्त काय करतो इथं RCO होता की नाही तुमचा, RCO घेतो. तेच झालं. Cl गेला आणि इथं काय मिळेल तुम्हाला? RCO प्लस. येते लक्षात? इथं परत काय आहे तुमचं हे काढून घ्या. इथं काय मिळेल तुम्हाला? RCO प्लस. इथं काय अटॅच होईल तुमचा? RCO प्लस. झाली रिॲक्शन. फायनली इथं काय आहे तुमचा? COR आणि इथं काय आहे? COR. हे मेकॅनिझम मध्ये काही चेंज केला का आपण? काहीच नाही. सगळं मेकॅनिझम थ्रू आउट सेम फॉलो होईल. फक्त इथं काय होणार आहे? तर RCO घेतला म्हणजेच इलेक्ट्रोफाईल काय असेल तुमचा? वेगळा असेल. इथं हा इलेक्ट्रोफाईल आहे तुमचा. इथं काय आहे? मायनस चार्ज. इथं काय आहे? प्लस चार्ज. हा बॉन्ड इथनं ब्रेक होतो. अगेन AlCl3 हा Cl घेतो. ठीक आहे. तर तुम्हाला हा काय मिळेल? AlCl4 मायनस आणि हा मिळेल तुम्हाला RCO प्लस. त्याला कार्बोकटायन म्हणालो होतो. हा ग्रुप काय आहे? असिल ग्रुप आहे. काय आहे? असिल ग्रुप.
ह्या असिल ग्रुपचा कार्बोकटायन फॉर्म झालाय म्हणून याला काय म्हणणार आपण, असिलिनियम आयन. काय म्हणणार, ॲसिलिनियम आयन. एवढंच फरक आहे. काही फरक आहे का त्याच्यात, काहीच नाही. कुठल्याही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये सेम मेकॅनिझम फॉलो होईल. आता ह्या केसमध्ये कॅटलिस्ट AlCl3, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये दुसरं कोणीतरी येईल. येते लक्षात. मग फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन जेव्हा असेल, असायलेशन असू द्या अल्कायलेशन, दोन्ही सारख्याच रिॲक्शन आहेत, दोघांमध्ये कॅटलिस्ट पण सेम आहे. अल्कायलेशनमध्ये ॲडिशन ऑफ अल्किल होतो आणि असायलेशनमध्ये ॲडिशन ऑफ असिल ग्रुप होतो. एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. ठीक आहे. आणि मेकॅनिझम दोघांचं काय आहे, सारखंच आहे. दोघांचं म्हणजे सगळ्यांचंच. आपण इथून पुढं 4-5 रिॲक्शन बघणार आहे, सगळ्यांचं सारखंच. काही चेंज केला का आपण, बघा इथं मी फक्त CH3च्या ऐवजी तो CO ग्रुप लिहिला, काहीच केलेलं नाही, काहीच केलं नाही, तेच आहे सगळं. एक्सप्लेनेशन तेच, ॲरोमॅटिक कॅरेक्टर लूज करतो, हे करतो, ते करतो, सगळं तेच. येते लक्षात. अरेनियम आयन फॉर्म होतो, पहिले कार्बोकटायन फॉर्म होतो तुमचा, म्हणजे आता इथं कार्बोकटायन होत नाही, इथं ॲसिलिनियम आयन होतो. ॲसिलिनियम आयनवरती हा अटॅक करतो, तेच sp3 फॉर्म होतो, ॲरोमॅटिक कॅरेक्टर लूज होतो, रिस्टोर होतो, सगळ्या गोष्टी त्याच. कळालं हे. डन. मग याचं मेकॅनिझम आता लिहायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे मेकॅनिझम दिले, तुम्ही जर टेक्स्टबुक बघितलं तर तिथं ई वापरला आहे. ठीक आहे, ई लिहिलंय. ई म्हणजे इलेक्ट्रोफाईल. मग तो CH3+ असेल किंवा हा असेल किंवा कुठला पण असेल, म्हणून ते कॉमन तुम्हाला एक मेकॅनिझम दिले. पण मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मेकॅनिझम दिलं, एवढाच फरक. म्हणून तिथं CH3 आला. नाहीतर मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये काय आहे राजा, तर ई आहे. ई म्हणजे काय, तर कुठलाही इलेक्ट्रोफाईल जो तुम्ही बघताय. फक्त एक स्टेप आपण याची लिहू, दॅट इज जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. बाकीची मग लिहायची गरज नाही. लिहा चला हे. असिल क्लोराईड ह्या फंक्शनल ग्रुपमध्ये ना, तर Cl हा स्टेबल असतो. बाकीच्या मग Cl2 वगैरे वरच्या रिॲक्शन मध्ये तू वापरू शकतो. काय काय वापरू शकतो ते. आता मला ती सवय झाली Cl लिहायची. बघा सेम रिॲक्शन ऍसिड अनहायड्राइड ह्या फंक्शनल ग्रुप बरोबर पण होते. हा जो ग्रुप आहे तुमचा, परत हा काय आहे, इलेक्ट्रोफाईल, हा तुमच्या बेन्झिन रिंगला अटॅच होतो. COCH3 प्लस CH3 COO आणि H. सेम रिॲक्शन आहे, फक्त फंक्शनल ग्रुप आपण ऍसिड अनहायड्राइड घेतला. हा पण तुमचा इलेक्ट्रो, हा घ्या किंवा हा घ्या, दोन्ही सारखेच आहेत, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मग हा बॉन्ड इथनं ब्रेक होईल, हा तुमचा इलेक्ट्रोफाईल तो अटॅच होईल. मग ऍसिड अनहायड्राइड घ्या किंवा असिल क्लोराईड घ्या, दोन्ही सेम रिॲक्शन्स होतील. दोघांना पण आपण फ्रिडल क्राफ्ट असायलेशनच म्हणणार. फक्त इथं बाय प्रोडक्ट चेंज होईल, CH3COO, आणि इथला जो हायड्रोजन निघून जातोय तो याच्यासोबत जाईल OH, आणि AlCl3 तुमचा आहे तसाच राहील. लिहा ही पण एक रिॲक्शन. मग हे काय करणार नंतर, पहिली स्टेप काय आहे मेकॅनिझमची, काय, फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. मग हे करतो ना तो, मग ते दाखवलं नाही मी, ते करतो तो. फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन मध्ये तो क्वेश्चन होता बघा, व्हाय डू वी गेट आयसोप्रोपिल बेन्झीन ऑन ट्रीटिंग विथ 1 क्लोरोप्रोपेन इन्स्टेड ऑफ N प्रोपिल बेन्झीन. त्याचा आन्सर बघू आपण.
बघा, जेव्हा तुम्ही 1 क्लोरोप्रोपेन घेता फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये, तर तुम्हाला प्रोपिल बेन्झीन मिळत नाही, तुम्हाला आयसोप्रोपिल बेन्झीन मिळतो. म्हणजे तुमचा हा जो कार्बन आहे हा इथं अटॅच व्हायला पाहिजे होता, बट हा कार्बन इथं अटॅच होतो. फरक कळतोय ना दोघांमधला? तो एक्सपेक्टेड प्रोडक्ट होता आपल्याला हा CH2 CH2 CH3 असं पाहिजे होतं, बट ते मधला कार्बन अटॅच झालाय. मग असं विचारलंय व्हाय. सो दिस इज आयसोप्रोपिल बेन्झीन. याला कॉमनली क्युमिन असं म्हणतात. याचं कॉमन नेम आहे क्युमिन. ठीक आहे, लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी आपल्याला आहे ती रिॲक्शन. तर हे कळालं. आता हे असं का होतं, तर याचं आन्सर इज लाईज इन देअर मेकॅनिझम. सो पहिली स्टेप होती जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाईल. मग इलेक्ट्रोफाईल जनरेट होत असताना काय होतं बघा, CH3 CH2 Cl प्लस AlCl3. काय मिळेल तुम्हाला? CH3 CH2 CH2 प्लस चार्ज आणि हा AlCl4 मायनस. मग तुम्हाला मिळाला प्रोपिल कटायन. काय मिळाला? प्रोपिल कटायन. मग हा जर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे तर लॉजिकली हा अटॅच व्हायला पाहिजे. बट इथं होतं काय की हा जो कार्बोकटायन आहे, तर दिस कार्बोकटायन इज प्रायमरी कार्बोकटायन है ना. हा प्रायमरी की नाही, डायरेक्टली किती कार्बनला अटॅच आहे? एक कार्बनला. मग दिस इज युअर प्रायमरी कार्बोकटायन. आणि आपण शिकलोय की टर्शरी कार्बोकटायन्स आर मोस्ट स्टेबल, देन सेकंडरी आणि देन प्रायमरी. मग सेकंडरी कार्बोकटायन हा मोर स्टेबल आहे दॅन प्रायमरी. मग हा इथं काय होतं की हा कार्बोकटायन जेव्हा फॉर्म होतो, तर शेजारचा जो कार्बन असतो तो त्याचा एक हायड्रोजन, हा त्याचा एक हायड्रोजन पूर्ण उचलून याला देतो. ठीक आहे. मग काय होईल बघा की CH3 CH आणि CH2चं काय होईल मग? CH3. मग CH2चा CH3 झाला, याचा हायड्रोजन गेला, म्हणून याच्यावरती काय येईल आता? पॉझिटिव्हचा. मग हा जो कार्बोकटायन फॉर्म झाला, दिस इज सेकंडरी कार्बोकटायन, इज मोर प्रेफरेबल, इज मोर स्टेबल. म्हणून तुमच्या कंपाऊंड्समध्येच ही अरेंजमेंट होते. याला रिअरेंजमेंट म्हणायचं. याला काय म्हणणार? रिअरेंजमेंट. मग इथं होतं काय की ऍडजस्टंट पोझिशनचा एक हायड्रोजन उचलून गेलाय, तर याला 1-2 रिअरेंजमेंट असं म्हणतात. याला काय म्हणायचं? 1-2. बघा, याला मी 1 म्हणतो थोड्या वेळासाठी. 1 म्हणजे 1 आणि हा 2. म्हणजे आयुपॅक नंबरिंग नाही आहे ही 1-2, ही ऍडजस्टंट नंबरिंग आहे, शेजारी शेजारची. मग शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन हा उचलून शेजारच्या कार्बनला जातो, 1-2 पोझिशनला जातो. म्हणजे इकडचा हायड्रोजन उचलून इकडे जायचा का? नाही. नाही तर खूप लांब येईन, मग तिकडून येतो, नाही. येते लक्षात? कारण हे फास्ट व्हायला पाहिजे रिॲक्शन. मग ही 1-2 पोझिशन्सला रिअरेंजमेंट होते. कुणाची होते? हायड्रोजनची. म्हणून याला 1-2 रिअरेंजमेंट असं म्हणणार. किंवा याला आपण म्हणू 1-2 हायड्राइड आयन ट्रान्सफर. याला काय म्हणणार? 1-2 हायड्राइड आयन ट्रान्सफर. मग आता हा जो हायड्रोजन आहे तो आपले बघा, मी ते सर्कल पूर्ण बॉन्डला केलाय, म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स तो काय करतोय? घेऊन चाललाय आपल्यासोबत. मग हायड्रोजन जेव्हा दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाईल, हायड्रोजनवरती चार्ज काय येईल राजा? मायनस. मग हायड्रोजनवरती जर मायनस चार्ज येत असेल तर त्याला हायड्राइड म्हणायचं. काय म्हणायचं? हायड्राइड. बघा, मी कधी कधी हायड्रोजनला प्रोटॉन म्हणतो, कधी हायड्राइड म्हणतो आपण. मग जेव्हा हायड्रोजनवरती निगेटिव्ह चार्ज असेल त्याला हायड्राइड म्हणायचं, आणि हायड्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा असेल तेव्हा त्याला प्रोटॉन म्हणायचं. हायड्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात राजा? एक. हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन लॉस झाला तर त्याच्यावरती चार्ज काय येईल राजा? प्लस. एक इलेक्ट्रॉन लॉस झाला, इलेक्ट्रॉन किती उरले त्याच्याकडं? प्रोटॉन किती आहेत? म्हणून त्याला प्रोटॉन पण म्हणतो आपण कॉमनली. येते लक्षात? आणि मायनसला आपण काय म्हणणार? हायड्राइड आयन. काय म्हणणार? हायड्राइड आयन. मग याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, एक त्याच्या स्वतःचा आणि एक ह्या बॉन्डचा त्याने घेऊन चाललाय. मग हा शेजारच्या कार्बनकडनं याच्याकडे चालला, म्हणून याला म्हणू 1-2 रिअरेंजमेंट. मग ही कंपाऊंड्समध्ये रिअरेंजमेंट होत असते, लक्षात घ्या. मग ही कुणाकुणाची होते? हायड्रोजनची एक होते, मिथिल ग्रुप असेल तो तुमचा शिफ्ट होतो, है ना. असे वेगवेगळे जेव्हा रिॲक्शन्स येत जातील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, म्हणजे त्याचे एक्झाम्पल समोर आले की मी तुम्हाला सांगत जाईल. मग इथं हायड्रोजन शिफ्ट झालाय, येते लक्षात? मग हे का शिफ्ट झाला? कारण त्याला माहिती आहे मी जर शिफ्ट झालो तर पॉझिटिव्ह चार्ज कुणावरती येईल? ह्या कार्बनवरती, आणि इज सेकंडरी कार्बोकटायन अँड इज मोर स्टेबल, इज मोर प्रेफरेबल. मग हे जे कंपाऊंड आहेत, आता हा अनस्टेबल आहे ना असा पण एनिवे, मग हा स्वतःला स्टेबल करण्यासाठी काहीही करू शकतो. मग तो तात्पुरता स्वतःला कशात कन्वर्ट करतो? सेकंडरीमध्ये. येते लक्षात? आणि मग तुमचा हा याच्यावरती अटॅक करेल आणि म्हणून तो आपल्याला प्रोडक्ट मिळतो. येते लक्षात? आता हेच जर मी समजा इथिलमध्ये गेलो राजा, तर इथिलमध्ये कार्बोकटायन हा इथं असणार आहे. मग हा इथं शिफ्ट झाला काय आणि इथं शिफ्ट झाला, दोन्ही प्रायमरी आहे, म्हणून हे इथिलमध्ये बघायला मिळेल का आपल्याला? नाही.
त्याच्यानंतर मिथिलमध्ये आला, याच्यात तर विषयच नाही आहे काही. म्हणून हे क्वेश्चन प्रोपिलच्या तिथं आला तुम्हाला. आपला ब्रोमिनच म्हणतोय. ब्युटेन आहे तुमचा, ब्युटेनच्या केसमध्ये पण हेच होईल, 1 to शिफ्ट होईल. येते लक्षात हायड्रोजन. इव्हन मिथिल ग्रुप्स पण शिफ्ट होत असतात. त्याचं जेव्हा एक्झाम्पल तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. वाईट का आला हे? मग हे का झालं? याला 1-2 रिअरेंजमेंटमुळे झालं. मग हे रिॲक्शन लिहा आणि हे 2 स्टेप्स लिहा. खाली लिहा, इन दिस the carbocation formed is primary. In this carbocation form is primary. Hence 1,2 hydride ion transfer. Hydride ion transfer forms secondary carbocation through rearrangement. Secondary carbocation through rearrangement. Which is more stable. And hence preferred. Which is more stable and hence preferred. Which form isopropyl benzene. Which form isopropyl benzene instead of propyl benzene. Which form isopropyl benzene instead of propyl benzene. ते टेक्स्टबुक मध्ये आहे ना की व्हाय डू वी गेट, त्याच्यातच आहे बघते रिॲक्शनच्या तिथे. व्हाय डू वी गेट आयसोप्रोपिल बेन्झीन. व्हाय डू वी गेट आयसोप्रोपिल बेन्झीन on treating benzene with 1-chloropropane. Treating benzene with 1-chloropropane instead of N-propyl benzene. Instead of N-propyl benzene. त्या फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शनच्या खालीच एनसीईआरटी मध्ये क्वेश्चन आहे बघा तो. हॅलोजिनेशन. नेक्स्ट रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन. अल्कायलेशन म्हणजे काय होतं तुमचं? ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप. हॅलोजिनेशन इज ऍडिशन ऑफ हॅलोजन. मग लिहा बेन्झीन रिॲक्ट्स विथ हॅलोजन. फक्त हेडिंग देतोय आपण, मग थांबतोय. हॅलोजन सॉरी बेन्झीन रिॲक्ट्स विथ हॅलोजन in presence of Lewis acid like anhydrous FeCl3, FeBr3 or AlCl3. FeCl3, FeBr3 or AlCl3 forms halobenzene. Halobenzene.
एवढी रिॲक्शन लिहा फक्त, मग आपण एंड करू. उद्या मी समजून सांगतो रिॲक्शन. जोरात वाजवा रे, अजून ऐकायला येत नाही मला. ते नोटबुक ऐकायला येत नाही वाजवलेलं, जोरात वाजवा. Oh, this is the end.